तू कधी रिजेक्शन फेस केलंयस पण एवढ्या वर्षात? हो हो हो, अनेकदा केलंय. सी झिम्मा पहिला झिम्मा त्यावेळी चित्रपट काही लोकांना दाखवला ना, सॅटेलाईट डिजिटल त्या गंमत अशी आहे की ज्या लोकांनी तेव्हा असं म्हणलं ना की नाही मजा नाही आया किंवा असं नाही हे नाही ते नाही, ते लोक नंतर कौतुक करू लागले. नहीं उस टाइम तो बढ़िया ही था, मतलब हमें पता ही था कि ये चलने वाला है, वर्क होने वाला है, लेकिन क्या था थोड़ा कोविड का टाइम था ना, तो थोड़ा हम भी फूक के चल रहे थे ना. सो त्यामुळे ना इतकी डेंजरस माणसं आहेत आजूबाजूला. हे पण बघा, म्हणजे रिजेक्शन काय आहे ना, रिजेक्शन सगळ्यात मला ऑडियन्सचं मान्य आहे. त्यांना जर असं त्यांनी रिजेक्ट केलं तर ते रिजेक्ट आहे. मग त्याच्यात काही आपण ना माथेफोड करून कसं छानच होतं आणि मग जरा हे झालं वगैरे, गणलं चुकलं हुकलं पुढे नेक्स्ट. बट व्हॉट नेक्स्ट? किंवा आता गेलं, तू सनीचं उदाहरण दिलंस, मला नाही चालला सनी, बॉक्स ऑफिसवर एवढं सक्सेस नाही मिळालं त्याला. अशा वेळी लर्निंग असतं किंवा तू विचार करतोस त्याच्यावर की हे का नाही वर्क झालं? माझ्याकडे ना सगळ्यात सुदैवाने माझ्या घरात क्षिती आहे. हो, म्हणजे 24 तास क्षिती जोग आहे. हे सुद्धा मेंटली खूप सुखावणार आहे, कारण ना ज्या क्षणी असं होतं त्या क्षणी पुढे जायचं हा ॲटिट्यूड तिचा आहे, माझ्यात नाही आहे. मी फार असं मग का झालं असं, मग कशामुळे झालं असं, मग आपलं काय चुकलं, तिचं असं झालं. ज्या प्रोजेक्टकडनं अपेक्षा असतात जर तो नाही चालला तर हां, पण तिचा ॲटिट्यूड त्याकडे बघण्याचा वेगळा आहे आणि तो हळूहळू माझ्याकडे यायला लागला. म्हणजे तिचं असं होतं की ओके हे नाही चाललंय ना, का नाही चाललंय, याची कारणं ही आहेत, ते पुन्हा नको करायला. नव्या चुका करूया, जुन्या चुका नको करायला. नाही, पुन्हा नाही, नवीन काहीतरी चूक करूया. सो सनी वर्क झाला, ओके झिम्मा 2 करूया. झिम्मा 2 कडनं ज्या अपेक्षा होत्या कदाचित त्या नाही पूर्ण झाल्या का, बरं कधीच पूर्ण होत नाहीत ना त्या. ॲज अ डिरेक्टर म्हणून काय ते प्रत्येक वेळेला मी आत्ता परवा माहिती आहे, आम्ही असं ऑफिसमध्ये बसलेलो असताना म्हणालो, अरे तो जो सिक्वेन्स होता ना तो आता सुचतोय मला असा करायला पाहिजे, फर्स्ट क्लास आवडेल. हां. सो त्याच्यामुळे हां, तर त्याच्यामुळे हे नेव्हर एंडिंग आहे. पण आता फर्स्ट क्लास दाभाडेला काय रिॲक्शन्स येतील याच्यावरती पुढच्या सिनेमाचं स्क्रिप्ट आणि त्याचं सगळं मेकिंग असेल अवलंबून, आणि तसंच राहायला पाहिजे. मला वाटतं काळानुरूप ऑडियन्सला आत्ता काय वाटतं, आत्ताच्या फेजमध्ये काय वाटतंय, काय बघायचंय, कुठे जायचंय, याचा थोडासा आपण त्याच्या टचमध्ये आणि सिंकमध्ये राहायला पाहिजे. आपण करतो तेच ग्रेट असं न राहता ऑडियन्सला काय हवं आहे, कारण आपण ऑडियन्ससाठी काम करतो. म्हणजे माझ्या आजूबाजूला असे काही दिग्दर्शकही आहेत की ज्यांना त्याविषयी काहीच पडलेलं नाही आहे. म्हणजे पुरस्कार किंवा निर्मात्याचं हे त्यांना त्याच्याविषयी काही देणं, आपण आपला सिनेमा बनवूया, आपण आपली मजा शोधूया. तर मला त्याच्याबरोबर उलटं वाटतं की नाही, आपण ना सिनेमा लोकांसाठी बनवला पाहिजे आणि लोकांना तो आवडला तर आवडला, नाही आवडला तर मग आपण आपल्यातले बदल घडवले.